सोनं नक्कीच करेल. तर विनंती असेल मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते श्री तुकारामजी गायकर आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण अभिरथला या ठिकाणी ट्रॉफी द्यायची. अभिरथ या. जबरदस्त खेळ ज्यांनी मात्र दाखवला किरणजी गोंधळे यांनी मात्र डेडिकेट केलेली आहे. ही ट्रॉफी हा सन्मान अभिरथला गरजेचा आहे मित्रांनो. तरुण खेळाडूंचा ओप्स वाढवणं फार गरजेचं आहे आणि हेल्स मी पाहू शकताय मैच के बाद कुछ एनर्जी हो जाए. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पुढच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. ती मॅच असेल आई गावदेवी वावेगर आणि कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी. सतीश आणि ऋषिकेश अशी ही लढाई आपल्याला पाहायला भेटेल. आणि आकर्षक या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आमचे कॉमेंटेटर वाइस ऑफ ठाणे, वाइस ऑफ महाराष्ट्र विश्वास केने इन एन एक्शन मध्ये पाहायला भेटतील. और क्या कहा था भाई सिद्दीक भावे सर ने कि जब विश्वास केने शॉट लगाते तो काल हुफर जैसे दिखते हैं. शॉट भी बड़े बड़े लगाते, लंबे लंबे सिक्सर भी लगाते हैं. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मैदानाला नमस्कार केला जातोय. आज भूषण पाटील देखील चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. सर्वांचं काम जबरदस्त राहिलंय. ऑल टीम 11 खेळाडू तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स कराल ना तर तुमच्या संघाला विजयापासून कोणीच रोखू शकणार नाही. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. जोडी जबरदस्त आहे. एकाकडे जर आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटचा त्याला भरपूर अनुभव आहे. अंडरआर्म स्टाईलनं क्रिकेट खेळतोय. कॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर मिस्टर ऋषिकेशला तर आपण जाणताच त्याच्याकडे शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे. आक्रमक फटकेबाजी करतोय. उंचपुरा हा खेळाडू आहे. दमदार फटकेबाजी त्याच्या बॅटमधून होत असते. मॅचमध्ये मजा येईल. रंगतदार स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच या स्पर्धेचे आयोजक करते राम खेणे यांच्या वतीनं जर विश्वासनं विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. क्या बात आहे. विश्वास खेणे यांच्यावरती मोठा भरोसा चाहत्यांचा आहे. जाऊया मित्रांनो मॅच कडे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि आपण आता टाइम सेट करूया. आनंद, भारतीय नियमानुसार 2:50 झालेले आहेत. 4 षटकं जी मात्र तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय परंतु पाहावं लागेल तिथे काय घडलंय. वॉट अ कॅच. जबरदस्त कॅच तिथे मात्र कॅरी केली आहे. जबरदस्त फटका इथे मात्र आपण पाहिला तर परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला तिथे मात्र नक्कीच आपण पाहू शकताय फलंदाज इथे मात्र बाद आहे. ऑन स्क्रीन वरती तुम्ही देखील पाहू शकताय. फटका जबरदस्त होता. इनसाइड आउटच्या माध्यमातून थोडेसे स्वतःवरती नाराज देखील आहेत. क्रिकेटमध्ये हे सगळं काही होत असतं. आता मैदानाच्या आतमध्ये कपिल शेळके आलेले आहेत ज्यांच्याकडे देखील हार्ड हिटर म्हणून पाहिलं जात आहे. पहिला मोठा धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणणे की वावेगरचा राहुल द्रविड डगआउटच्या आश्रयाला पोहोचलेला आहे.
कोलरा टप्प्याचा बॉल पावलांवरती चेंडू, त्या ठिकाणी एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे खातं ओपन झालेलं आहे. कदाचित विशाल पाटीलनं मोठ्या फटक्यानं खातं ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सातत्यानं आपण विशालला पाहिलं असेल, अंडरआर्म क्रिकेट खेळतोय. कॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे. थोडासा वेळ देणं फार गरजेचं होतं. अलाउन द कार्पेट कदाचित खेळला असता तर सेव्ह राहिला असता त्या ठिकाणी. ऑन साईडला मात्र या खेळाडूला तुम्ही थांबू शकणार नाहीये. शांत बसायला मी काय संत नाहीये. ठोकलाय ऋषिकेशने दर्जेदार चौकार. इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. 60 पर्यंत नक्कीच आम्ही जाऊ. त्यांना मात्र फलंदाजी करावी लागते. नाणेफेकीचा कॉल त्यांनी गमावलं. हा बॉल जबरदस्त, रायझिंग अँड सरप्राईज. हा बॉल नक्कीच आपण पाहणार आहोत ऍक्शन रिप्ले मध्ये. गोलंदाजी मार करते आपण पाहू शकता. गोलंदाज बूम बूम सतीश. काय जबरदस्त ऋषिकेश आणि सतीश अशी फाईट असेल या मॅच मध्ये. दोघी जबरदस्त ऍक्शन किंग आहेत. इथे गोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलाय. गॅप या ठिकाणी इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूवरती कितपर्यंत यश मिळेल, परंतु चेंडू जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार. थोडासा स्लॉट मध्ये बॉल होता. मी तर म्हणेन की इनफिल्डच्या वरून खेळला होता त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत ते दूर थोडेसे वाईड होते. सो त्या अनुषंगाने चेंडूपर्यंत ते मात्र काही पोहोचू शकले नाहीये. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. जोडलेल्या आहेत धावा, 9 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल आहे, टॅप केलाय चेंडूला. तटियार सरकारच्या आतमध्ये विश्वास केण्याच्या हातात चेंडू धाव घेऊ शकणार नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगलं कमिटमेंट देणं फार गरजेचं आहे. याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद. धावा 9 धावा धावपलकावरती आहेत. आता कदाचित मनामध्ये हे चाललं असेल ऋषिकेशच्या की विकेट मात्र बाद होणं आवश्यक नव्हतं त्या ठिकाणी, परंतु मिस्टर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत नक्की धावा बनवू शकतील. आणि याचा टॉस ज्या वेळेला आपण केला, ओपनिंग देखील घेतली, त्यांनी देखील सांगितलं की नक्कीच आम्ही चांगल्या धावा जमू या क्रीडा नगरीवरती, या मैदानावरती. तब्बल 60 धावा तरी नक्कीच आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. पण सध्या तरी स्थिती आपण पाहिली तर चांगली स्थिती आहे. 9 धावा धावपलकावरती आहे. एक गडी बाद जरूर आहे. इथून अजून काही थोडा वेळ खेळपट्टीवरती व्यतीत करणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये मी तर म्हणे 10+ जरी धावा आल्या तरी चालतील, कारण की त्यानंतर जसजसा बॉल जो मात्र अगदी मूव्ह होत राहील खेळपट्टीवरती, त्या पद्धतीने चेंडू मात्र अगदी व्यवस्थित दिसू लागेल. कारण की माइंड कॉशन करणं फार गरजेचं आहे. मॅचवरती फोकस करणं फार गरजेचं आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. त्या जबरदस्त मॅच, मागील मॅच आपण पाहिली. जबरदस्त क्रिकेट न्यू झरीमरी निंबोली संघाच्या वतीनं पाहायला भेटलं. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहूया. गोलंदाज वैभव सज्ज झाले. ओव्हर द विकेटने जाईल. वेगवान गोलंदाज आहे. व्हेरिएशन नक्कीच पाहायला भेटेल. थोडासा आपटी दिलेला बॉल होता, तिकडे अपील पाहायला भेटली. आणि फलंदाज इथे देखील बाद झालेले आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर बॅक ऑफ दी लेंथ होता. त्यानंतर चेंडू थोडासा वळण घेणारे होता, त्याला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकआउट पॉईंटकडे जर आपण पाहिली, तिकडे खाली जागा होती. सो त्या अनुषंगाने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जो मात्र झाला नाहीये. दुसरा गडी बाद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेशची साथ कोणी मात्र देत नाही.
परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर संजय या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जात असतं. मिडल ऑर्डरमध्ये या खेळाडू येत असतो खेळण्याकरिता आणि या ऋषिकेश आणि संजय या दोघांमध्ये चांगल्या पार्टनरशिप देखील झालेल्या आहेत. तशीच एक पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे या मॅचमध्ये. सध्या जबरदस्त गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सतीशनं धावा इथे मात्र खर्च केल्या, 9 खर्च केल्या. आता वैभव देखील चांगली गोलंदाजी करत आहे सध्या तरी. संजय यांच्यासाठी फिल्डिंगचा आपण विचार केला तर इकडे थर्ड मॅन ठेवलेला पॉइंट आहे. कव्हर मिड ऑफ ऑफसाईडला आहे. अरे ऑफसाईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही, ऑनसाईडला थोडासा भर दिले. 2 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला आहेत. डीप मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिड ऑन सज्ज ठेवलेला आहे, फाईन देखील आहे. आणि इकडे आपण पाहू शकतो मिड विकेटला फटका टोळवल्या जरूर आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्या डायरेक्शनमध्ये गोलंदाजी आपण पाहू शकताय. थोडीशी बॅकअप दिली लेंथ होती, ही लेंथ मात्र काही खेचण्यामध्ये पट्ट्यामध्ये घेण्यामध्ये संजयला मात्र काही यश प्राप्त झालं नाहीये. परंतु एक धाव येथे मात्र नक्कीच मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 10 या आकड्यावरती आहेत. या षटकातही चांगली गोलंदाजी होत आहे. आतापर्यंत ज्या फटक्यांची गरज होती त्या फटक्यांची लईलूट मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. 5 ओव्हरची ही मॅच आहे. पुढील बॉल समोर असेल ऋषिकेश. ओ शरीराचा भेद घेणारा बॉल होता. फाईन लेग सज्ज आहे, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी. बाल बचे. कदाचित यष्ट्यांवरती लागला असता तर समीकरण काहीतरी वेगळं झालं असतं. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट हिट त्या ठिकाणी जरूर केला होता, परंतु सफलता मिळाली नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकताय. धावांसाठी संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. फटका चांगला आहे, मिड विकेट दूर आहे त्या ठिकाणी. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार झंडाडेदार चौकार. आपण जर पाहिलं तर सातत्यानं बॅकअप दिलाय, थोडासा टर्न देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज वैभव. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी शरीराला मोडण्याचं काम जबरदस्त केलं संजयनं. मिड विकेट जरूर ठेवला होता त्या ठिकाणी वैभव न, मात्र त्या ठिकाणी थोडासा स्क्वेअर होता मिड विकेट. सो त्या अनुषंगाने चेंडू मात्र स्क्वेअरच्या दिशेने गेला. दर्जेदार चौकार पाहायला भेटला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आहेत. संजय खूप जबरदस्त खेळाडू आहे. ज्या वेळेला आई गावदेवी वावेगड टीम संकटामध्ये असते, अडचणीमध्ये असते, त्यावेळेला ह्या खेळाडूने संघाला मात्र तारलेला आहे, उभारलेला आहे. आणि मी देखील पाहिलं ज्या वेळेला संजय मॅच पाहत होता, अगदी पाठीमागे व्यासपीठाच्या कोपऱ्याला बसला होता, कॉन्सन्ट्रेशन करत होता हा खेळाडू. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये असावी. आपटलेला बॉल आहे, चेंडूला फेकून दिलाय. पुल पॉवरफुल F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सतीशची जबरदस्त गोलंदाजी राहील. तिकडे त्यांनी 9 खर्च केला, इकडे बाद केला, चांगली सफलता प्राप्त झाली. परंतु इथे मात्र या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आहेत. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. जी सरासरीची गरज होती ती कॅल्क्युलेटेड क्रिकेट आता बोटं त्या ठिकाणी दोघे जणही मोजत असतील. शांत आणि बॉडी लँग्वेज आता चांगली झालेली आहे. तंदुरुस्त आपण त्यांना पाहू शकता. सेट झालेले दोघे देखील, कारण की ऋषिकेशच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. म्हणजे आता नक्कीच चिंतेचा विषय नसेल. जे प्रेक्षक वावेगरचे प्रेक्षक ऑन स्क्रीनवरती TV सेटवरती मॅच पाहत असतील, थोडासा आनंद त्यांच्या मनामध्ये जरूर आला असावा. चांगला फटका, स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा, अप्रतिम गोंडस असा फटका, चेंडू सीमा पार, दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड चौकार.
जबरदस्त सायलेंट किलर, शांत स्वभावाचा किलर आहे मैदानाच्या आतमध्ये संजय. जितका शांत आहे तितकी बॅटिंग अगदी चपळ पद्धतीने करत असतो. सातत्याने मी देखील त्याला चांगल्या अनेक टुर्नामेंटमध्ये पाहत असतो. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक न पडे हथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात, प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात. तुम्ही कुठंतरी आहे ना माइंड इकडे तिकडे भरकटून देणं मात्र गरजेचं नसतं. आपल्या गेमवरती फोकस करणं फार गरजेचं असतं. प्रेक्षकांना आरडाओरडा ते करतच असतात, परंतु आपण आपला तन मन धन खेळावरती देणं फार गरजेचं असतं. आणि ते मात्र आपल्याला पाहायला भेटलं संजयच्या बॅटिंगमधून. धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिली तर 25 धावा धावपलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सतीश, ज्यानं पहिला स्पेल चांगलं हाताळलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता. पुन्हा एकदा आता त्याला त्याच्या नावाचा परिचय देणं फार गरजेचं आहे. दुसरा स्पेल सतीश. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली तर धावा धावपलकावरती आहेत 25 धावा धावपलकावरती आहेत. दोन गडी बाद झालेले आहेत. ओ इथे मात्र हवा तसा फायदा घेता येऊ शकले नाही. काय जबरदस्त इथे संधी होती. आणि आपण पाहू शकता ऋषिकेश ज्याप्रमाणे त्याची हाईट आहे त्या पद्धतीने तो शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त करू शकला असता निराज या ठिकाणी, परंतु तसं मात्र घडलं नाहीये. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर नक्की सतीश आणि ऋषिकेश अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी धाव डॉट बॉल कसा येऊ या ठिकाणी सतीशचा मात्र विषय झालेला आहे. पुढचा बॉल सतीश. आपटलेला बॉल होता, मागे सरकले, त्या ठिकाणी चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. झन्नाटेदार सिक्सर. खेळपट्टीवरती असं वाटतं क्रिस गेल मैदानाच्या आतमध्ये आहे. तुम्ही बॅक ऑफ दी लेन टाका, गुड लेन टाका, त्या बॉलवरती हा खेळाडू फटकेबाजी करणारच. इथे तुम्हाला चतुराई भरी गोलंदाजी करावी लागेल. मी तर म्हणेन थोडासा पुढे जाणे फार गरजेचं आहे. हाईट फॅक्टर जबरदस्त आहे ऋषिकेशचा. पुढे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहावं लागेल तिथे. ओहो, झेल, ऋषिकेशची झेल, लाख मोलाची झेल होती त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे मात्र पाहायला भेटलं. दरम्यान टपशान जरूर होता, परंतु कठीण झेलनं सोप्यानं करणं फार गरजेचं आहे. कारण की ऋषिकेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सहज सोपा झेल तुम्हाला मिळणार नाहीये. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही. तू हिमसू नकोस, क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती, 2 हात करत चल. ड्राईव्ह पाहायला भेटतो आपल्याला. चेंडू चालल्या लॉंग ऑनच्या दरम्यान थोडीशी फंबलनेस झाली, परंतु एकच धावी ते मात्र मिळाली. एक धावीच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. तर इथे मात्र 6 मिनिटात तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचं आहे. तसं जर झालं नाही तर एक क्षेत्ररक्षक TR सर्कल मध्ये ठेवावा लागेल. इथे चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संजय वरती टांगती तलवार. आउट होकर जाएंगे यहाँ पर संजय. बैक टू द डग आउट.
चला इथे मात्र आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची पूर्तता मात्र तुम्ही कोणत्याही क्षणी करू शकता. पाण्याची पूर्तता केली जाईल, परंतु सध्या तरी 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण घेतोय मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चला संपन्न झालेला आहे त्या ठिकाणी. आणि दरम्यान धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा जर आपण पाहिलं तर इकडे 38 धावा 3 गडी बाद झालेत. सध्या आपण पाहिलं तर इकडे संजय ज्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली. आपण जर पाहिलं तर तब्बल 16 धावा त्यांना आपल्या संघासाठी जमवल्या. टेनिस क्रिकेटमध्ये 4 या 5 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 16, 17, 20, 30 अशा धावा खूप महत्त्वपूर्ण असतात. खूप महत्त्वाचं योगदान असतं संघासाठी. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक शेलार उर्फ छोट्या मैदानाच्या आतमध्ये. ये बंदे में भी जान है. ओ हो जबरदस्त फटका. क्रॅकिंग स्ट्रोक आहे. चेंडूपर्यंत पोहोचणार नाही क्षेत्ररक्षक. विश्वास घेणे तिथे मात्र होते. शर्तीचे प्रयत्न जरूर केले. चेंडू मात्र सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. ऑफसाठी ऑफ स्टंप एंगल बनवणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि त्याच्यावरती जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला फटका आणि या फटक्याच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे चाललेली आहे. धावपलकावरती धावा 42 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साइडला वर शॉट. जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रायन थेट षटकार. शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न. शफल देखील भरपूर झाले त्या ठिकाणी. ऑफसाइड ऑफ स्टंप आले होते आणि बॅटच्या रडारमध्ये बॉल या ठिकाणी. पावलांवरती चेंडू अगदी KL राहुलच्या स्टाईलने चेंडूला फेकून दिला. फाईनच्या डोक्यावरून दर्जेदार हा षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटला हा षटकार. या मॅच मध्ये प्रथम कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी टीमनं टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलं या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी आई गावदेवी वावेगर या टीमला. आणि परिणाम मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे सांगलं होतं त्या पद्धतीनं जशी मागणी तसा पुरवठा मैदानाच्या आतमध्ये होत आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 48 धावा धावपलकावरती आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. या षटकात जर आपण पाहिलं तर गोलंदाज सुजित वरती आक्रमण चढवलेलं आहे. 10 धावा या षटकामध्ये. 2 चेंडू आतापर्यंत झालेले. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूला ऋषिकेशला असं वाटतंय की आता मी स्ट्राईक इनला नाही गेलो तरी चालेल, कारण की प्रतीकच्या अंगामध्ये जणू काही ऋषिकेश शिरलेला दिसतोय. स्थिती मैदानाच्या आतमध्ये इम्प्रोवाइज खेळण्याची इथे मात्र गरज होती का? परंतु ज्या वेळेला फलंदाज त्याच्या लयमध्ये असतो ना त्यावेळेला तो आगळे वेगळे रूप घेत असतो. सो त्या अनुषंगाने इथे प्रतीक शेलारने देखील आगळं वेगळं रूप घेण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या धावपलकावरती 48. इथे डान्सिंग धावते विकेट पावलांचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, परंतु हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पंच धर्मेंद्र वर्मा सर आणि लेग अंपेअरच्या भूमिकेत आपण पाहू शकता मानव भोईर जे मात्र चांगलं काही कार्य करतात. ऋषिकेश शेलारने देखील पंचाची भूमिका चांगली साकारली. इथे फटका फसलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. झेलची दाट शक्यता. झेल मात्र कॅरी करू शकले नाहीये. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा झेल तुम्हाला पकडाव्या लागतील. आज कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी टीमनं या मॅच मध्ये निराशा केली प्रेक्षकांची. 2 झेल ज्या महत्वपूर्ण झेल होत्या त्या झेल मात्र सोडल्या. पहिली झेल देखील ऋषिकेशची देखील सुटली आणि ती इथे मैदानाच्या आतमध्ये प्रतीक शेलार ज्यानं मात्र पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला होता त्याला देखील जीवदान दिलंय.
ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला जीवदान मिळत असतं त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा 100% दुणावत असतो. आणि आत्मविश्वास आपण पाहू शकता दुणावत असताना प्रतीक शेलार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू लांबी गाठू शकणार नाही क्षेत्ररक्षक. ओहो, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू जो मात्र नो मॅच लँड मध्ये एका टप्प्याच्या साहाय्याने खलीट केला. 2 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावांनी धावसंख्या धावपलकावरती 53 धावा. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम मागील वर्षामध्ये जलवा होता या संघाचा. अजूनही जलवा संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी है. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. इथे मात्र आपण पाहू शकता शापलून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट, खेळाडू तिकडे क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. वो मैं डेफिनेटली करता हूं. 60 धावांचा अनुमान जो मात्र लावला होता त्या ठिकाणी ओपनिंग आपण घेतली होती. सो त्या अनुषंगाने 60+ नक्कीच. आता 60च्या वरती देखील जाण्याचे चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेले आहेत. मी तर म्हणेन आता या षटकामध्ये ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रतीक शेलार देखील चांगल्या टचमध्ये आहे. तो देखील चांगली शॉट सिलेक्शन करतोय. आता इथून मी तर म्हणेन की 20 धावा येणं तरी नक्कीच गरजेचं असेल. कारण की मिस्टर ऋषी जो मैदानाच्या आतमध्ये आहे या षटकामध्ये मी तर म्हणेन का ऋषिकेश मात्र त्याची विकेट तरी फेकेल नाही तर धावांचा पाऊस तरी पाडेल. जबरदस्त खेळाडू आहे. आपटलेला बॉल, या बॉलचं उत्तर नक्कीच भेटेल. फेकून दिला चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. मच नक्कीच आपण चर्चा करत होतो या ठिकाणी आनंद मागील काही ओव्हरमध्ये की तुम्ही ऋषिकेशला शॉर्ट ऑफ लेन बॅक ऑफ द लेन टाकू शकत नाही. आणि ते चेंडू टाकण्यासाठी सतीशला देखील किती मेहनत करावी लागली. ॲज अ त्याला देखील ठाऊक आहे की ऋषिकेश एक आक्रमक बॅटर आहे. त्याचे देखील हात आता कमरेवरती आलेले आहेत. आता काय होईल आणि काय घडेल. येस, 1 फॉर दी ओव्हर. इथे मात्र नक्कीच यानंतर तुम्ही अशा प्रकारचा बॉल टाकू शकत नाही. पंच धर्मेंद्र वर्मा सर नक्कीच तुम्हाला दंडित करतील. क्रिकेटचे नियम आहेत. 1916व्या शतकामध्ये या क्रिकेटला सुरुवात झाली. तिथून अनेक नियम जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटलं. ऑन साइडला तिथे मात्र फटक्यामध्ये तितका काय वजन नाही परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलेले आहेत. एकच धाव मिळेल. दुसरी धाव इथे मात्र विकेट सॅक्रिफाय करावा लागेल तिकडे प्रतीकला कारण की स्ट्राईक वरती ऋषिकेशला यायचं आहे. सो त्या अनुषंगाने हे नक्कीच घडेलच. प्रतीक शेलार बॅक टू द डगआउट रनआउटच्या स्वरूपात. हर्षल शेलार. दोनों भाई दोनों तबाई. पर तो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश तबाई करून ठेवतोय. अजूनही आपण विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. हर्षल शेलार, आपको नॉन स्ट्राइक इन पे ही रहना है. मैं तो यही कहूंगा और वो आपको वही पर ही रखेंगे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या धावपलकावरती 64 धावा. आपटलेला बॉल आहे. नक्कीच उत्तर काय असेल. फुल पॉवरफुल चेंडू गुल सीमारेषा बाहेर. षटकार. क्या छोडोगे मॅच छोडोगे. इथे गोलंदाज जर आपण पाहिलं तर तन्मयने ती झेल सोडली होती आणि तन्मयलाच हे भुगतावं लागत आहे. हे क्रिकेट आहे. काल तुम्ही हिरो असाल, आज तुम्ही झिरो असं समीकरण आहे. धावसंख्या धावपलकावरती 70 धावा. 70 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही चेंडूचा आपण विचार केला तर इकडे तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत.
इथे मात्र कोलवर टप्प्याचा बॉल जरूर टाकला. हा बॉल चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षणावरती सर्व काही दारमोदार असेल. चेंडू मात्र हुलकावणी देऊन 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजीची ज्या वेळेला लाईन आली, लेंथ खराब केली जात असते ना, त्यावेळेला असं होत असतं मैदानाच्या आतमध्ये. आणि हे देखील आपल्याला पाहायला भेटलं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज थर्मयच्या बाबतीत हे काही घडत आहे. धावसंख्या धावपलकावरती चौकाराच्या मदतीनं 74 धावा. 74 धावा धावपलकावरती आहेत. रिव्हर्स साइड करायचा होता, रिव्हर्स खेळायचा होता त्या ठिकाणी. संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे, कारण की आपण जर पाहिलं भरपूर धावा झालेल्या 74 धावा धावपलकावरती आहेत. इम्प्रोव्हाइज केलं तरी चालेल, परंतु इथून चेंडू जर आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. एकच चेंडू शिल्लक आहे. खराब बॉल आहे त्या ठिकाणी, परंतु पाहू शकता त्या ठिकाणी ओहो थोडेसे पुढे आले क्षेत्ररक्षक आणि चेंडू मात्र पसार. 4 धावांसाठी चौकार. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी वावेकर या टीमनं धावा जोडले. 4 गडी गमावत 78 धावा. ते क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. वेळ अजिबात खर्च करू नका. चला आपल्याला अजून एक सेमी फायनल देखील खेळवायचे आहे. सो आपण वेळेच्या संदर्भात सहकार्य करायचं आहे. आज धर्मेंद्र वर्मा सर आणि रॉकी सरांनी देखील खूप चांगली पंचांची भूमिका साकारली. सातत्यानं 40 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती आम्ही देखील धन्य झालेले आहोत की असे गुरुवर्य आपल्याला लाभत असतात. मी तर त्याच प्रयत्नात असतो की या सरांकडून काहीतरी मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करेन, कारण की माझ्याही भावी आयुष्यामध्ये मला देखील ते खूप काही मोलाचं ठरेल. काहीतरी शोधण्यासाठी तुम्हाला नक्कीच कुठंतरी समर्पित व्हावं लागतं. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये असावी. तुम्हाला जर यशाच्या शिखरावरती पोहोचायचं असेल तर अहंकार ह्या गोष्टीला जर तुम्ही बाजूला ठेवलं ना तर कदाचित तुम्ही देखील पुढे जाऊ शकता. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा घातकी शत्रू आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच तुम्ही त्याचा तिरस्कारच करून टाका. प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कधी अहंकार केला नाहीये. सिंहासन त्यांना मात्र भोगायचं होतं, परंतु
आपल्या भावासाठी त्यांनी सिंहासन सोडून दिलं. का कशासाठी तर पित्यांचं वचन त्या ठिकाणी फार महत्त्वाचा होता. आपण पाहतोय श्रीराम मेस्पोर्ट कोंडेरी आयोजित श्रीराम मेस्पोर्ट चषक 20-25-26चा हा थरार आणि आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आणि या अंतिम मॅचमध्ये पालड जड आहे आईगाव देवी वावेगर या टीमचं. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. आपण पाहू शकता ही व्यूहरचना सजलेले पॉवर प्लेचं पहिलं षटक. आपण या ठिकाणी टाइम सेट करूया. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहे. तसं जर झालं नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. सतीश आणि त्याच्या सोबतीला बॅटर सूरज. सतीश आणि सूरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरज केणे आणि सतीश घायकर अशी ही जोडी. रन मशीन ऑफ कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम. हर्षल शेलार त्यांना आपण यष्टांच्या मागे ॲज अ मास्टर माइंड म्हणून पाहू शकताय आणि सध्या तरी फिल्डिंग देखील सेट करतायत ते. पॉइंट तिथे मध्ये ठेवलेला आहे. थर्ड मॅन आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला कपिल शेलके आहेत. मिड ऑफ इथे मात्र ठेवलेलं नाहीये. लॉंग ऑफ मात्र आहे. विशाल तिथे मात्र आहे. विशाल भोईर आज मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. परंतु नक्कीच संधी आहे या मॅचमध्ये. पुढील मॅचमध्ये खेळण्याची संधी नक्कीच येणार यात शंका नाहीये. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिडॉमला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. या संजय आज त्याची देखील चांगली बॅटिंग पाहायला भेटली. मिड विकेटला आहे फाईन आहे. वाईटिश लॉंग ऑन प्रतीक. हा बॉल इथे जर पाहिला तर व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. या धावांचं इथे मात्र स्वागत केलं जाईल. धावांसाठी आता धडपड संघर्ष आपल्याला पाहायला भेटेल या मॅचमध्ये. क्रिकेट हा खेळ धावांचा आहे. या खेळाला बॅटिंग जर आपण म्हटलं तर थ्रिलिंग आणि आकर्षक बनवत असते. स्लॉट मध्ये बॉल आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. सतीश बॅक टू द डगआउट. येत्या 8 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान वासुंद्रीकर आयोजित वासुंद्रीकर चषक आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटेल. क्रिकेटची पुन्हा एकदा जत्रा, क्रिकेटची पुन्हा एकदा पंढरी या स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती आहे आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी आपण पाहिला ना तर हे 3 ते 4 महिने असतात. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये स्पर्धा आणि स्पर्धा असतात. आमच्या वावेघर गावामध्ये देखील दर्जेदार स्पर्धा आहे त्याच दिवशी. परंतु मी मात्र त्या स्पर्धेला उपस्थित राहू शकणार नाही कारण की अगोदरच आमच्या विश्वासला मी शब्द दिला. सो त्या अनुषंगाने तिथे मात्र जाणं मात्र फार गरजेचं आहे. कारण मागील वर्षामध्ये विकासनं मला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं. मात्र वावेघरचीच स्पर्धा होती. मी ती स्पर्धा कव्हर करत होतो. त्या अनुषंगाने विकासला मी वेळ देऊ शकलो नाहीये. पण सर्वांचं मन राखणं फार गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे. चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. खोलवर टप्प्याचा बॉल हे असतं मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही अष्टपैलू खेळाडू असताना त्यावेळेला तुम्हाला सर्व काही ठाऊक असतं की चेंडूची लाईन लेन पिचिंग जी आहे ना कुठं करावी लागत असते. हे ऋषिकेशला ठाऊक आहे. त्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. थोडासा अनुमान मी म्हणेन कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी संघाचा चुकला असावा. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय करणं फार गरजेचं होतं. त्यांना ठाऊक आहे की ऋषिकेश सारखा पोलार्ड खेळाडू कॅरन पोलार्ड ज्या टीम मध्ये आहे तिथं मात्र कुठंतरी त्यांना क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं होतं. हा बॉल यष्टा उद्ध्वस्त. बॅक टू द डगआउट. दुसरा झटका.
मी तर म्हणेन की या मॅचमध्ये काहीशा धावा बनवणं फार गरजेचं आहे कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी टीमला, कारण की येणाऱ्या काळामध्ये अनेक टुर्नामेंट्स असतील. कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र लो होता कामा नये. एक मॅच गेली म्हणजे संपूर्ण स्पर्धा संपल्या असं नसतं. अजूनही काही क्रिकेट शिल्लक आहे. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या मॅचमध्ये जरूर आपण पाहिलं तर थोडी मागे या ठिकाणी पाहायला भेटे कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी टीम, परंतु इथे मात्र प्रेक्षकांची मनं जिंकणं फार गरजेचं आहे. ऋषिकेश न्यू बॅटर, निलेश साठी बॉल, ओ लेग साइड लेग स्टंप. हा बॉल आपल्याला पाहायला भेटला. थोडासा एंगल बनवण्याचा प्रयत्न होता, नाही त्या ठिकाणी आपण पाहिलं तर परंतु एंगल बनला नाही त्या ठिकाणी. चेंडू लेग साइड लेग स्टंप, वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्येत भर होतोय, धावसंख्या पोचली आहे 3, फक्त 3 या आकड्यावरती धावा. इथे टॅप केलाय चेंडू, ओहो चांगलं फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. कपिल शेलके अगदी कडक फिल्डिंग पाहायला भेटली तिथे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. कपिल दादा शेळके, खूप जुना दांडगा अनुभव आहे त्यांचा. पाहू शकता क्रिकेटसाठी, अंडरआर्म क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट, आपल्या संघासाठी सर्वस्व देत आहेत. आणि मी तर म्हणेन लेजंड खेळाडू ज्या वेळेला तुमच्या संघामध्ये असतात, जरी ते खेळत नाही खेळत, तुमचा आत्मविश्वास जो मात्र नक्कीच वाढत असतो. अनुभव त्यांच्याकडून मिळत असतो. स्लॉट मध्ये बॉल आहे, संजय चेंडू खाली, ओहो शेवटच्या मोमेंटला चेंडूला मात्र काही पकडू शकले नाही त्या ठिकाणी. मी तर म्हणेन की इतकं काही झोकून देण्याची गरज नाही, धावसंख्या भरपूर आहे, परंतु हे कमेंटमेंट देणं फार गरजेचं आहे मी तर म्हणेन. कारण की आपण पाहिलं तर अजूनही आजच्या दिवसामध्ये पुढील संघ देखील तुम्हाला पाहतील, तुमचा खेळ कशा पद्धतीचा आहे, तुमची फिल्डिंग कशी आहे ते नक्कीच पाहिलं जाईल, हेरलं जाईल येणाऱ्या संघाच्या वतीनं. तर कमीत कमी धावांवरती इथे मात्र कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी टीमला पराभूत करण्याचा प्रयत्न असेल. मी तर म्हणेन काही 40 धावा तरी बनवणं फार गरजेचं आहे कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी टीमला. इथे क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला चेंडू आहे. याचबरोबर षटकाची समाप्ती होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद बॅकफूट वरती आहे संघ कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी, आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता या कपिल शेलके जे गोलंदाजी मार्कवरती आहेत. अनेक स्पर्धा होत असतात, त्या अनुषंगाने खेळाडूंची नावं देखील आपण चुकू शकतो. सो त्या अनुषंगाने 12 मॅन ठेवला जात असतो. 12 मॅन देखील काळजी घेत असतात, कारण 12 मॅन म्हटलं ना नीरज, आमचे ऑपरेटर आणि 12 मॅन हे जर नक्कीच कॉमेंटर्सची कन्सर्ट असतात ना, त्यावेळेला चांगलं रंग भरत असतो मॅचमध्ये देखील. आणि आमच्या मॅचमध्ये देखील आमच्या नीरजने देखील रंग भरलेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट आज ऑपरेटर आहेत आणि त्यांच्या सोबतीला कॅमेरामॅन योगेश कोळंबे. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी रंग भरला होता. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंग भरत आहे आई गावदेवी वावेगर टीम. सर्जा बैलाचा आशीर्वाद जो मात्र नक्कीच त्यांच्या पाठीशी आहे. चर्चेचा विषय फार होता ज्यावेळेला मी वावेगर इथे टुर्नामेंट करत होते, त्यावेळेला सर्जा नंदीची खूप चर्चा होत होती. लंपीच्या आजारातून त्यांनी वाचवलं होतं आणि त्यांचा आशीर्वाद सातत्याने मॅचमध्ये आम्ही ज्या वेळेला त्यांचा सामना येत होता त्यावेळेला ते आवर्जून उल्लेख करण्यासाठी सांगत होते. इतकं प्रेम ते मात्र त्यांचं अप्रतिम या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु अजूनही ये तो झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे. कालच्या दिवसातला संघ जय हनुमान आपटी येणं अभी बाकी आहे. ती मॅच देखील दमदार होणं अभी बाकी है. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे स्वतः ऋषिकेश छेलार, चेंडू खाली, फलंदाज बाद, तिसरा गडी बाद. असतं मित्रांनो, ज्या वेळेला गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन अचूक असतो ना, त्यावेळेला तुम्ही एक चांगलं घर बांधू शकता. तुम्ही एक चांगली भिंत जर तयार केली, चांगले प्लेयर बांधले या 4 खांबांवरती, तर तुमचं घर जबरदस्त मजबूत होऊ शकतं. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या घराच्या विटा ज्या आहेत त्या ढासळलेल्या आहेत.
परंतु आता इथे अस्तित्व वाचवणं फार गरजेचं आहे, काहीशा धावा जमवणं फार गरजेचं आहे. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पावलांवरती तिथे बॉल खिंडीत पकडलं, वेठीस धरलं, होत्याचं नव्हतं झालं आणि हा चौथा गडी इथे बाद. वरती आहेत यस. आणि आता मैदानाच्या आतमध्ये विश्वास केणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकताय त्यांचे शॉट आपण नक्कीच पाहूया. सिद्दीक भावे सरांनी त्यांचा देखील उल्लेख केला होता की ज्या वेळेला शॉट सिलेक्शन करतात काल हुपर सारखे दिसतात. जबरदस्त. 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे विश्वास केणे यांच्यासाठी. क्या क्या करते विश्वास भाई. राजकीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहेत. आपण पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट कॉमेंट्री सर्व काही समीकरण टासून पडलेलं आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढला. बॅकवर्ड पॉईंट रिझनला धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याचप्रमाणे आणि इथे 3 चेंडू 3 षटकार आले तर पुमाचे शूज पुमा स्पोर्ट पिंकू केणे यांच्या वतीनं क्या बात आहे. विश्वास केणे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. येस राम केणे यांच्या वतीनं 3 चेंडू 3 षटकार आले. विश्वास केणे यांच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. क्या बात आहे. आता राम केणे देखील ऑनलाईन मॅच पाहतात. त्यांनी देखील आता 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावलेला आहे. इतका प्रेम आहे विश्वास केणेवरती आणि सातत्यानं आम्ही देखील त्यांच्यावरती इतकं चांगलं प्रेम करतोय आणि सातत्यानं आमच्या पाठीशी देखील असणार हे व्यक्तिमत्व आहे विश्वास केणे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर 9 धावा धावफलकावरती आहेत. विश्वास केणे मी तर म्हणेन की जाणता खेळाडू आहे. त्याच्याकडून अपेक्षा हीच असेल की खेळपट्टीवरती तुम्ही राहा, जास्ती काही ज्या धावा बनतील त्या तुम्ही बनवा आणि मी तर म्हणेन 3 षटकार तुम्ही जर ठोकले तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास देखील वाढू शकतो. मॅच जरी गमावली तरी आत्मविश्वास नक्कीच येईल. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रतीक्षेला चेंडूवरती एकच धाव इथे मात्र मिळेल. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक इनला बॅटर आहेत निलेश. नक्कीच मी तर निलेशला म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक विश्वास केणेला द्यावा कारण की तिथून तो आत्मविश्वास नक्कीच वाढवू शकेल. धावसंख्या 11. इथे प्राइज आले. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम जर जिंकली तर गणेशजी गायकर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक खिलाड़ू के काफी सारे दीवाने हैं विश्वास केणे मैदान के अंदर. गणेश रघुनाथ गायकर यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल जिंकण्यासाठी. जर तुम्ही जिंकला तर इथे मात्र ओहो फाईनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जितक्या वेगानं चेंडू त्या ठिकाणी ठोलावला तितक्या वेगाने देखील आला. चांगलं कमेंट पण मात्र तिथं आलं नाही परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगला टफ चान्स होता. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा स्थिरावलेल्या आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहेत. चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक विशाल चेंडूवरती त्या ठिकाणी चूक होणार नाहीये. 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळतील. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आहेत. आज विनोद दादा पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये येतील. लिजंड खेळाडू आहेत. हा बॉल आपण पाहू शकता लेग साइड डी लेग स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर. धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. रवी सुगरे हे देखील जबरदस्त खेळाडू आहेत परंतु काहीसा त्यांना मोखा जो संधी जी आहे ती मात्र मिळाली नाहीये.
वो भी अच्छी तरीके से मौके को बुनाना जानते हैं। बड़े मैच के बड़े खिलाड़ी है। ओ ये देखिए क्या शॉट खेला है, बिल्कुल काल हुपर के स्टाइल में गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, पहला सिक्सर यहां पर आता हुआ विश्वास खेने के बल्ले से। मी तर म्हणेन विश्वास केनेला प्रथम बॅटिंग करण्यासाठी येणं आवश्यक होतं, परंतु तसं घडलं नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला आहे. आपण अनुमान लावू शकतो, भविष्यवाणी करू शकत नाही. आणि जर आपण तसं केलं तर आपण नक्कीच तो मात्र मूर्खपणा ठरू शकतो. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजामध्ये परिवर्तन होत आहे. हर्ष गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. तरुण खेळाडू आहे. मी तर म्हणेन की वय वर्ष 15 वर्ष आहे. या वर्षात या वयामध्ये सचिन तेंडुलकर देखील आले नव्हते. ते देखील 16व्या वर्षामध्ये आले होते. परंतु हर्ष रोमहर्ष कामगिरी या मॅचमध्ये करेल का? मिड विकेटला चेंडू त्या ठिकाणी वळवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. प्रतीक शेलार, एकच धाव मिळेल. प्रतीक शेलार ज्या वेळेला डीप मध्ये असतो ती झाकीच वेगळी असते. किती दूरवर असला तरी लगेच ओळखून येत असतो प्रतीक शेलार उर्फ छोट्या. हर्ष पुन्हा एकदा विश्वास केने. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. त्या ठिकाणी टफ चान्स होता, परंतु चेंडू मात्र काही पकडू शकले नाही त्या ठिकाणी. इथे मात्र आपण पाहू शकता या विश्वास केणे. अजूनही जर आपण पाहिलं तर एक षटक असेल जे मात्र 3 षटकं ठोकण्यासाठी विश्वास केणे ना, मी तर म्हणेन या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. फटका चांगला आहे. कपिल शेलके त्या ठिकाणी उपस्थित आहेत डीप मध्ये लॉंग ऑनला. स्ट्राईकवरती विश्वास केणे. चेंडू किती शिल्लक आहे पाहूया आपण. 3 चेंडू शिल्लक आहेत. के मारू शकतात, फटकेबाजी करू शकतात, कारण की हर्षकडे तेवढा अनुभव नाहीये गोलंदाजी करण्याचा. इथे मात्र 3 चेंडू 3 षटकार आले तर नक्कीच बक्षिसांची खैराजी मात्र नक्कीच होईल या मॅच मध्ये. मात्र विश्वास खेणे इथे फटका चांगला आहे. दर्जेदार शॉट, भीम टोला वज्र टोला, चेंडू सीमारेषे पार गेला. षटकार. ₹5000 पारितोषिक आहे. अजून 2 षटकार आले, त्यांनी शूज देखील आहेत. विश्वास केणे. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग बॅटची एज या ठिकाणी लागले. फलंदाज विश्वास केणे चे पारीचा अंत झालाय. मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आपण सातत्याने उल्लेख करत होतो की आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडणार नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. 2 मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न होता विश्वास केनेचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जो मात्र झाला नाही, कारण की चेंडू जर पाहिलं तर आपण एंगल बनवणारा बॉल होता. हर्ष अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावरती नक्कीच आई गावदेवी भावेगड टीम मध्ये देखील त्याला नक्की संधी मिळेल. ओहो व्हॉट अ बॉलिंग. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले हर्षनं. रोमहर्षक गोलंदाजी करत असताना फलंदाज बाद. तर इथे मात्र निलेश गायकर यांनी 3 चेंडू 3 षटकार ठोकले. तर विशालजी केने यांच्या वतीनं ₹1000 कॅश प्राइज असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस गायकर, कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम.
आज थोडीशी निराशा पाहायला भेटली, परंतु सातत्यानं अनेक मैदानं त्याने गाजवलेली आहेत. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकही धाव घेत नाही त्या ठिकाणी. कदाचित 3 षटकार इथे देखील ठोकायचे आहेत फलंदाज निलेश खायकर यांना. त्यांच्यावरती देखील प्राइज अनाउन्समेंट झालेला आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकता कॅच आउट. थँक्यू डीजे. तर प्रतीक्षेलानं 3 चेंडू 3 विकेट घेतलेलं, तर साहिल पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत, ते मान्यवर देखील या खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत. आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 2025 सव्वीसचा हा थरार, चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. 3 चेंडू झालेले आहेत. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला वैभवच्या बॅट मधून. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जी पूर्तता मात्र आपण पाहिली तर बॅटर निलेशने केली नाहीये. जी पूर्तता विश्वास केनेने केली नाही, ती ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर वैभव करून दाखवेल का. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल वाईड आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. आपटलेला बॉल आहे, स्क्वेअरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत तिकडे, परंतु चेंडू तिथे मात्र नक्कीच आपण पाहू शकताय डीप मध्ये. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर बॅकफूटवरती सामना जरूर आहे, परंतु नक्कीच षटकारांसाठी जे पारितोषिक लावलं त्यामुळे थोडासा प्रेक्षकांना हा सामना पाहण्यास आनंद वाटला. परंतु फटका फसलेला आहे, चेंडू हवेमध्ये. संजय आहे, चेंडू खाली छेड सोडला आहे. अशा मोमेंटला नाही तुम्ही सोडणार, कारण की मॅच तुम्ही कॉन्फिडन्स तुमचं वाढवणं फार गरजेचं आहे. जरी तुम्ही मॅच जिंकलेला आहेत यात तील मात्र शंका नाहीये, परंतु पुढच्या मोमेंटला ह्या चुका तुम्हाला खूप महाग पडतील. क्रिकेट अजून बाकी आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो इनसाइड आउटच्या माध्यमातून. विशाल भोईर चेंडूवरती पोहोचतायत, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटला. परंतु इथे मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आता सामना जो मात्र जिंकलाय आई गावदेवी वावेगर या टीमनं, आणि मॅन ऑफ द मॅच साठी लगेचच यायचं आहे. ऋषिकेश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी.